तेव्हा भगवंताला कलंक लागला ही गोष्ट भगवंताला त्या ठिकाणी सांगितली जाते. देवा, तुम्ही तो मणी घेतलेला आहे, असा कलंक तुमच्यावर लागलेला आहे आणि म्हणून तो कलंक पुसण्यासाठी भगवंतांनी पुढे सर्वांना बाहेरच त्या ठिकाणी बसवलं आणि ज्या ठिकाणी शोध घेत घेत लोकांसोबत जंगलामध्ये तो प्रसेन त्या ठिकाणी पडलेला होता, त्या ठिकाणी भगवंत गेले. सर्व घडलेली त्या ठिकाणी वृत्त भगवंतांनी पाहिलं आणि एका पर्वतावर तो सिंह पळत पळत जात असताना त्याला पाहिलं एका अस्वलाने. आता तो अस्वल त्या ठिकाणी सिंहाला पाहतो आणि सिंह आणि अस्वलामध्ये युद्ध होतं. सिंहाकडून अस्वलाने तो मणी घेऊन घेतला आणि अस्वल जे होतं ते गुहेमध्ये शिरलं. हा सर्व वृत्त त्या ठिकाणी भगवंताला माहीत पडला आणि भगवंत त्या ठिकाणी गेले. गुहेमध्ये जात असताना भगवंतासोबत त्यांचे मित्र आणि जे काही नगरवासी होते त्यांना भगवंतांनी सांगितलं, म्हणजे तुम्ही इथेच थांबा, 12 दिवसापर्यंत माझी वाट बघा. जे काही युद्ध मी आतमध्ये गुहेमध्ये करणार आहे, 12 दिवसानंतर जर मी बाहेर आला नाही तर तुम्ही समजायचं श्रीकृष्ण मरण पावला. माझी वाट पाहायची नाही, इथून घरी निघून जायचं. परंतु 12 दिवसाच्या आत जर मी आलो तर मात्र आपण सर्वजण सोबत इथून जाऊ. अशी आज्ञा मिळतात सर्व जे भगवंताचे मित्र होते ते त्या ठिकाणी गुहेच्या बाहेरच थांबले. भगवंत आतमध्ये गेले आणि भगवंतांनी पाहिलं अस्वलासोबत भगवंताचं घनघोर असं युद्ध त्या ठिकाणी होतं. आणि तो अस्वल म्हणजेच कोण होता? जामवंत. त्यावेळेस भगवंतांनी त्याच्यासोबत पुष्कळ असं युद्ध केल्यानंतर भगवंतांचं सामर्थ्य त्याला कळालं. ज्यावेळेस त्रेतायुगामध्ये भगवंतांनी त्याला वर दिला होता की एक मणी घेण्यासाठी मी तुझ्याजवळ येईल, तुझ्यासोबत माझं युद्ध होईल, तुझं जे अज्ञान आहे ते दूर होईल आणि तुझं अज्ञान दूर झाल्यानंतर तुझ्या आतमध्ये माझा दिव्य प्रादुर्भाव निर्माण होईल आणि तू मला त्या ठिकाणी ओळखशील. मी तेव्हा तुला माझं श्रीकृष्ण रूपातलं दर्शन त्या ठिकाणी देईल. त्यावेळेस याच जामवंताने सांगितलं, देवा मला तुमचं श्रीकृष्ण नाही तुमचं चतुर्भुज रूपाचं दर्शन त्या ठिकाणी व्हावं. आणि म्हणून भगवंतांनी त्याला जामवंताला त्या ठिकाणी चतुर्भुज असं रूपाचं दर्शन दिलं. त्याने भगवंताला ओळखलं आणि भगवंताची पुन्हा पुन्हा माफी मागितली. देवा मी आता तुम्हाला जाणलं आहे, माझ्या अज्ञानामुळे मी तुम्हाला ओळखू शकलो नाही असं सांगितल्यानंतर भगवंतांनी त्याला माफ केलं आणि सत्राजित जो होता त्याला राजसभेमध्ये उग्रसेनाकडे बोलवण्यात आलं. भगवंताची अशी मानहानी त्याने केल्यानंतर सर्व हकीकत त्याला समजली. त्यावेळेस पुन्हा पुन्हा भगवंताला तो शमंतक नावाचा मणी देतो. परंतु भगवंत म्हणतात मला नको, त्या मण्याने जर सर्वांचा कल्याण होणार असेल तर तो मणी मी राजाला द्यावा असं तुला सांगितलं होतं. त्यावेळेस जामवंत भगवंताच्या जवळ येऊन सांगतात, तेव्हा मला तुम्ही म्हटले होते मला काहीतरी मागून घे, त्यावेळेस माझी एकच इच्छा आहे की माझी जामवंती नावाची जी मुलगी आहे तिचं तुम्ही पाणी ग्रहण करावं आणि तिच्यासोबत विवाह करावा. असं सांगितल्यानंतर भगवंत त्या ठिकाणी तयार झाले आणि भगवंतांनी जामवंती सोबत त्या ठिकाणी विवाह केला. भगवंताची ती दुसरी पत्नी झाली. गोपाल कृष्ण भगवान की. यानंतर सत्यभामा हिच्यासोबत भगवंतांनी विवाह केला. सौंदर्य औदार्य गुणांनी युक्त असलेली अशी ही भगवंताची तिसरी पट्टराणी झाली. यानंतर भगवंताचा पुढचा जे 8 म्हणजे 8 विवाह झाले त्यांची कथा या ठिकाणी सांगितली की जामवंती भगवंताला कशा प्रकारे मिळाली. सत्यभामा भगवंताला त्या सत्राजिताच्या वर कृपा केल्यामुळे मिळाली. यानंतर भगवंताने पुढचे जे अवतार त्या ठिकाणी पुढचे जे विवाह केले ते कोणत्या कारणाने आणि कुणाची मुलगी म्हणून त्या ठिकाणी विवाह भगवंतांनी पाणी ग्रहण करून आपली पत्नी म्हणून तिला स्वीकारलं हा कथाभाग या ठिकाणी सांगितला. यानंतर भगवंत एक दिवस शुकाचार्य भगवंतांनी
राजा परीक्षितीला एक वेळेस अशी कथा सांगितली की हे राजा, सूर्यदेवाची कन्या असलेली कालिंदी नावाची जी सूर्यदेवाची मुलगी होती, तिने मनोमन असं त्या ठिकाणी वर मागितला होता की साक्षात विष्णू माझे पती व्हावेत. अनेक जन्मापासून वर मागितलेला असताना भगवंतांना त्या ठिकाणी जावं लागलं आणि भगवंत त्या ठिकाणी तिच्या जवळ गेल्यानंतर ती त्या ठिकाणी भगवंतांची स्तुती गाते. देवा, मला तुमच्या खेरीज दुसरा कुठलाही पती नको, त्यामुळे माझी विनंती तर तुम्ही ग्रहण करा आणि माझ्यासोबत विवाह करा. भगवंतांनी कालिंदी सोबत त्या ठिकाणी विवाह केला. यानंतर श्रीकृष्णांनी तिच्यासोबत विवाह केल्यानंतर पांडवांना राहण्यासाठी म्हणून एक अद्भुत विलक्षण नगर विश्वकर्म्याकडून निर्माण करून घेतलं. पुन्हा भगवंत गृहस्थाश्रम त्या ठिकाणी राहू लागले. यानंतर भगवंतांनी पुन्हा एक लीला केली की भगवंताच्या जवळ द्वारकेला सात्यकी आणि अर्जुन हे त्या ठिकाणी भगवंताला भेटायला आल्यानंतर योग्य ऋतू आणि योग्य काळ पाहून भगवंताचे जे विंद आणि अनुरुंद हे दोन राजे मित्र होते, ते दुर्योधनाच्या मनाप्रमाणे वागणारे होते. त्यांची जी बहीण होती ती मित्रविंदा, तिच्यासोबत भगवंतांनी तिच्यासोबत स्वयंवर करण्याची इच्छा ठेवली. परंतु ते दुर्योधनाच्या मनाप्रमाणे वागणारे असल्यामुळे भगवंताची ती इच्छा मान्य झाली नाही. परंतु परीक्षिती राजाला शुकाचार्य सांगतात, श्रीकृष्णाची आत्या राजही देवी हिची मित्रविंद्या ही कन्या होती. ज्या ठिकाणी भगवंताचा भक्त असतो त्या ठिकाणी भगवंताची कुठलीही गोष्ट मनामध्ये जी इच्छा असेल ती पूर्ण होते. म्हणून भगवंत त्या ठिकाणी गेले आणि भगवंताचे भक्त त्या ठिकाणी असल्यामुळे भगवंताची इच्छा पूर्ण झाली. पुढच्या दृष्टीने भगवंताने पांडवांच्या आणि आपल्या घराण्याचं नाव राखावं यासाठी मित्रविंदेसोबत विवाह भगवंतांनी केला. यानंतर कोसल देशाचा राजा नग्नजित हा अत्यंत धार्मिक होता. त्याची जी कन्या होती सत्या, ही सत्या नावाची जी त्याची मुलगी होती तिच्यासोबत भगवंतांनी विवाह त्या ठिकाणी केला. यानंतर शुकदेव भगवान त्या ठिकाणी राजा परीक्षितीला सांगतात की हे राजा, अशा प्रकारे भगवंतांनी त्या ठिकाणी 6 विवाह यानंतर केल्यानंतर पुढे कथा सांगितली. श्रीकृष्णांनी केकेय देशातील श्रुतकीर्ती हिच्या भद्रा नावाच्या कन्येशी यानंतर 7वा विवाह भगवंतांनी केला. तिच्या संतर्दन इत्यादी भावांनी स्वतःलाच श्रीकृष्णांना द्यावं अशी त्यांची इच्छा होती आणि तिच्या भावांची इच्छा असल्यामुळे त्या ठिकाणी भगवंतांनी तिच्यासोबत विवाह केला. तिचं पाणीग्रहण त्या ठिकाणी केलं. यानंतर भगवंताचा 8वा विवाह मद्र देशाच्या राजाची लक्ष्मणा नावाची एक कन्या होती. ती अतिशय सुलक्षण होती आणि भगवंतांनी श्रीकृष्णांनी स्वयंवरामध्ये एकट्यानेच तिचं हरण केलं होतं आणि अशा प्रकारे भगवंतांच्या त्या 8 पट्टराण्या त्या ठिकाणी झाल्या. अशी कथा शुकदेव भगवान राजा परीक्षितीला सांगतात. पुढे परीक्षितीच्या मनामध्ये प्रश्न उत्पन्न झाला. परीक्षिती राजा शुकाचार्यांना विचारतो, हे राजा, हे मुनी, मी असं ऐकलेलं आहे की बंदीगृहामध्ये स्त्रियांना कोंडून ठेवलेलं होतं आणि एका असुराचा वध करून भगवंतांनी हजारो स्त्रिया त्या बंदीखान्यातल्या त्यांच्यासोबत विवाह केला. आणि मी असं ऐकलेलं आहे की 16,108 विवाह भगवंताचे झालेले होते. ते कसं, ही कथा या ठिकाणी सांगितली. यामध्ये भौमासुराचा उद्धार भगवंत करतात आणि 16,100 राजकन्यांचा त्यांच्यासोबत भगवंत विवाह
म्हणतात. यावेळेस मेरू पर्वतावर जे काही स्थान होतं, देवतांचे मणिपर्वत असलेलं असं दिव्य स्थान या भौमासुराने त्या ठिकाणी त्याचं हरण करून घेतलं होतं. आपल्या जवळ ठेवून घेतल्याने याने ही हकीकत इंद्राने श्रीकृष्णांना सांगितली. त्यावेळेस सत्यभामेसह भगवंत भौमासुराची जी राजधानी होती त्या ठिकाणी आले आणि इंद्र त्यावेळेस राज्य करत असल्यामुळे इंद्राने त्याला बंदीखान्यामध्ये कारागृहामध्ये बंदिस्त करून ठेवलं. परंतु याची चूक याला लक्षात येताच बरोबर याने माफी मागितली. आता याने त्या ठिकाणी मूर नावाच्या दैत्याने नगराच्या चारी बाजूंना त्या ठिकाणी फास लावून ठेवले की नगरामध्ये कोणी येऊ नये आणि या ठिकाणी माझ्या नगरीला कोणी पाहू नये. याचं आणि त्याचं घनघोर असं युद्धाचं वर्णन या ठिकाणी केलं. मूर दैत्य त्या ठिकाणी जागा झाला. भगवंतांनी आपला पांचजन्य नावाचा शंकू त्या ठिकाणी वाजवला आणि तो दैत्य सूर्य जसा सकाळीच अतिशय सर्वांच्या अगोदर उठून सर्वांना प्रकाशमय करतो तसा तो उठून सर्वांना जागा करतो आहे आणि आपल्या गदा प्रहाराने सर्वीकडे आवाज करतो आहे. हे कृत्य त्या ठिकाणी पाहिल्यानंतर मूर दैत्याचा त्या ठिकाणी त्रिशूळ गरुडाकडे येताना पाहिलं आणि त्या ठिकाणी 2 बाण त्याला मारले. त्याचे 3 तुकडे झाले. परंतु श्रीकृष्णाने गदेच्या प्रहाराने त्या मूर दैत्याचा एकाच क्षणामध्ये चुरा करून टाकला. आता श्रीकृष्ण विचित्र पंख असणारे तीक्ष्ण नरकासुराच्या सैन्य त्या ठिकाणी सोडलं. त्याचा सुद्धा वध त्या ठिकाणी भगवंतांनी केला आणि या भौमासुराने ज्या राजकन्या बंदिस्त करून ठेवल्या होत्या त्यांच्याकडे भगवंत गेले. भगवंत ज्या ठिकाणी त्या बंदिस्त स्त्रिया होत्या त्यांनी भगवंताची स्तुती केली की हे देवा, आम्ही असं ऐकलेलं आहे की ज्या ठिकाणी जीव दुःखमय परिस्थितीमध्ये पडलेला असतो, जीवाला ज्या ठिकाणी कुणीही त्या ठिकाणी सोडवण्याला येत नाही, त्या ठिकाणी हे प्रभू आम्ही तुमची अशी कीर्ती ऐकलेली आहे की त्या ठिकाणी फक्त आणि फक्त भगवंत त्या ठिकाणी आपल्या मदतीला येतो. अनेक प्रकारे स्तुती करून त्या ठिकाणी भगवंतांनी पाहिलं की त्या ज्या राण्या आहेत त्या राण्या राजकुमाऱ्या तिथे बंदिस्त आहेत आणि त्या आपल्याला बोलवत आहेत, आपली स्तुती करत आहेत. प्रत्येकीने त्या राजकुमाऱ्यांपैकीच्या प्रत्येक राजकुमारी होती तिने भगवंताविषयी प्रेम त्या ठिकाणी प्रकट केलं. आपल्या आतमधला जो भाव होता तो भाव त्या ठिकाणी भगवंताजवळ मांडला आणि तेव्हा भगवंतांनी आपल्या स्वसामर्थ्याने त्यांना सुंदर सुंदर वस्त्र त्या ठिकाणी देण्यात दिली आणि त्यांना वस्त्र परिधान करून पालख्यांमध्ये बसवलं आणि त्या ठिकाणी पुष्कळ अशी दागिने आणि संपत्ती देऊन त्या ठिकाणी भगवंत सत्यभामेसोबत महालामध्ये बागेत त्या ठिकाणी जवळच आले आणि भगवंतांनी त्या 16,100 त्या राजकन्यांसोबत पाणीग्रहण त्या ठिकाणी केलं. या ठिकाणी भगवंताची दयाळू वृत्ती आपल्याला दिसते की भगवंत किती दीनदयाळू आहे, भगवंत किती करुणावत्सल आहेत. आणि इथून आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, ज्या वेळेस जीवाला दुःख प्राप्त होतं, ज्या वेळेस जीव अज्ञानामध्ये पडून अनेक क्लेशांमध्ये त्या ठिकाणी पडतो, अनेक संकटांना तो सामोरं जातो, त्यावेळेस कुणीही येत नाही. परंतु जर मनापासून त्या भगवंताचा धावा केला, त्या भगवंताला मनापासून जर बोलवलं तर तो भगवंत नक्कीच आपल्या मदतीला येतो आणि आपली मदत करतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. एक वेळेस सर्व काही शांतता झाल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला बसलेले आहेत. भगवंतांनी आपला हात रुक्मिणी मातेचा हात आपल्या हातामध्ये घेतला आणि तिला विचारलं, म्हणे रुक्मिणी, माझ्याकडे काहीच नाही, माझी ओळख म्हणजे चोरी करणारा आहे. माझे जे आई वडील आहेत ते सावत्र आहेत. म्हणायला गेलं तर माझ्याकडे संपत्ती सुद्धा जास्त नाही.
आणि हे सर्व काही असताना मी एवढा तुला सर्व शक्तिशाली समर्थशाली कसा वाटला? तू कोणत्या कारणासाठी माझ्यासोबत विवाह केला? कोणी प्रश्न केलाय? हा देवाने. त्यावेळेस रुक्मिणी माता त्या ठिकाणी रुक्मिणी मातेने उत्तर दिलं, म्हणे देवा, तुम्ही हा शब्द किंवा हा प्रश्न मला विचारलाच कसा की तू मला का वरलस? त्यावेळेस भगवंताची स्तुती रुक्मिणी मातेने फार सुंदर पद्धतीने केली आहे. देवा, तुमच्यामध्ये असं काय नाही की मी सांगूच शकत नाही. अनेक प्रकारे स्तुती करते आहे. त्यावेळेस भगवंतांनी पुन्हा एक प्रश्न केला, मी जर इथून काही दूर गेला आणि त्यावेळेस तुझी अवस्था कशी होईल? मला जर काही कारणासाठी इथून दूर जावं लागलं, तुझ्यापासून वियोग, थोडक्यामध्ये तुझ्यापासून जर मला दूर गेला तर तुझा आणि माझा वियोग झाला तर तुझी काय अवस्था होईल? तर त्या ठिकाणी शुकाचार्यांनी वर्णन केलेलं आहे. शुकदेव त्या ठिकाणी सांगतात, राजा, असा प्रश्न करताच बरोबर रुक्मिणी मातेला त्या ठिकाणी मूर्छा आली आणि त्या ठिकाणी बेशुद्ध अवस्थेमध्ये पडले. भगवंत घाबरले. देव मनोमन विचार करताय, मी तर आपलं साधं 1-2 प्रश्न केला आणि प्रश्न केल्यानंतर फक्त एकच वाक्य उद्गारलं की हे रुक्मिणी, माझा वियोग तू सहन करू शकते का? फक्त एवढंच बोलल्यामुळे ही त्या ठिकाणी बेशुद्ध पडली. हे रुक्मिणी, हे रुक्मिणी. आणि भगवंतांनी रुक्मिणी मातेला हलवलं. त्या ठिकाणी शुद्ध त्या ठिकाणी रुक्मिणी मातेला आली आणि पुन्हा भगवंत म्हणतात, रुक्मिणी, अगं तुझ्यावरचं प्रेम मला पाहायचं होतं म्हणून मी हा प्रश्न तुला उत्पन्न केला, परंतु तू तर डायरेक्ट बेशुद्धच पडून गेली. रुक्मिणी माता म्हणते, देवा, तुम्हाला कळालं ना? फक्त तुम्ही मला वियोगाचा त्या ठिकाणी एकच वाक्य उद्गारलं तर माझी अशी अवस्था झाली. तर विचार करा, तुम्ही माझ्यापासून दूर गेल्यावर माझी काय अवस्था होईल. गोपाल कृष्ण भगवान की जय. यानंतर भगवंताच्या संततीचं वर्णन शुकदेव भगवान करतात. अनिरुद्ध हा भगवंताच्या श्रीकृष्णांच्या पुढे प्रत्येक पत्नीला 10 पुत्र झाले आणि सर्व गुणांच्या बाबतीमध्ये हे जे पुत्र होते ते वडिलांच्या खेरीज म्हणजे श्रीकृष्णाशिवाय काही कमी नव्हते. आता श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय असणाऱ्या राजकन्या, या राजकन्यांसोबत भगवंतांनी विवाह केला होता. त्यांना सुद्धा 10 पुत्र भगवंतांनी, त्यांच्यापासून भगवंतांना 10 पुत्र निर्माण झाले. त्यावेळेस त्या सर्वांचं वर्णन या ठिकाणी झालं. प्रद्युम्न, चारुदेष्ण, सुदेष्ण, पराक्रमी, चारुदेह, सुचारू, भद्रचारू, विचारू आणि 10वा चारू असे 10 पुत्र रुक्मिणीपासून भगवंताला झाले. भानु, सुभानु, सुरभानु, प्रतानु, प्रभानु, भानुमान, चंद्रभानु, श्रीभानु, प्रतिभानु आणि असे बघा तेव्हाच्या मुलांचे नावही किती सुंदर सुंदर आहे. भानु, प्रतिभानु, बृहत भानु, श्रीभानु आणि असे 10 पुत्रांचं सुंदर वर्णन या ठिकाणी केलंय की असे हे 10 पुत्र सत्यभामेपासून भगवंताला झाले. जांबवंतीपासून सुद्धा साम, सुमित्र, पुरुजित, शतजित, सहस्रजित, विजय आणि असे 10 पुत्र जांबवंतीपासून झाले. नग्नजितीला सुद्धा 10 पुत्र झाले. कालिंदीला सुद्धा 10. तुम्ही कॅल्क्युलेशन करा. सर्वात अगोदर रुक्मिणीला 10 पुत्र, यानंतर जामवंतीला 10 पुत्र, सत्यभामेला 10 पुत्र, नग्नजितीला 10 पुत्र, कालिंदीला 10 पुत्र, लक्ष्मणा हिच्यापासून 10 पुत्र, मित्रविंदेचे 10 पुत्र, भद्रेचे 10 पुत्र. या पट्टराण्या व्यतिरिक्त भगवंताच्या ज्या 16,100 पत्न्या होत्या त्यांना सुद्धा 10 पुत्र. आता मला गणित करून सांगा. गोपाल कृष्ण भगवान की जय. अशा प्रकारे भगवंताला, मी तर म्हणते भगवंताला जर निवडणूक लढायची असेल तर काही कोणाची गरजच नाही.
नातू पंतू सर्व जे ते आपल्याच घरामध्ये, मग कोणाची कशाला गरज पाहिजे? प्रचार करायचा कामच नाही. आणि श्रीकृष्णांच्या या 16,108 पत्न्या आणि त्यांचे जे पुत्र झाले, त्यांची पुढे वंशावळ वाढली. असा भगवंताची जो काही परिवार होता तो परिवाराचं वर्णन या ठिकाणी सांगितलं. एक वेळेस शुकदेव भगवान मूर्तिमंत असा असलेला प्रद्युम्न, या प्रद्युम्नाचं वर्णन त्या ठिकाणी केलं की एक ठिकाणी रुक्मवतीने स्वयंवराचा पण ठेवला होता. त्या स्वयंवरामध्ये प्रद्युम्न हा भगवंताचा मुलगा त्या ठिकाणी गेला आणि एका वेळेस रुक्मीचा अपमान भगवंतांनी केला होता. त्यामुळे तो अपमान रुक्मीच्या मनामध्ये कायम होतं, म्हणून त्याने ते वैर कायम ठेवल्यामुळे आपली बहीण रुक्मिणी हिला प्रसन्न करण्यासाठी आपला भाचा प्रद्युम्न याला आपली कन्या दिली आणि हिच्यासोबत रुक्मीची एक चारुमती नावाची जी कन्या होती ती कुणाला दिली आहे? प्रद्युम्नाला. म्हणजे तेव्हापासून भाची सून करण्याची प्रथा चालू झाली होती. याचं वैर होतं रुक्मीचं कुणाशी? देवाशी. परंतु याचीच बहीण कुणाच्या घरी होती? देवाच्याच घरी होती. परंतु देवासोबत वैर होतं, देवासोबत सूड घ्यायचा होता, म्हणून बहिणीला अगोदर प्रसन्न करायचं म्हणून याने आपली मुलगी देवाच्या घरी प्रद्युम्नाला दिली आणि बहिणीला प्रसन्न करण्यासाठी त्याने तिचा विवाह रुक्मिणीची एक सुंदर चारुमती नावाची कन्या होती. कृत्यवर्माचा पुत्र बली याने तिच्याशी विवाह केला होता. आता पुढे रुक्मीचं आणि श्रीकृष्णांचं वैर होतं, तरी सुद्धा आपल्या बहिणीला म्हणजे रुक्मिणीला प्रसन्न करण्यासाठी त्याने आपली नात रोचना हिचा विवाह अनिरुद्धासोबत त्या ठिकाणी लावला आणि अशा प्रकारचा विवाह शास्त्रबद्ध, शास्त्राला विरुद्ध होता. परंतु रुक्मीला माहीत असून सुद्धा बहिणीच्या प्रेमाखातर त्याने असं केलं. बघा हे नातं कसं होतं. रुक्मी श्रीकृष्णांचा वैरी होता, तरी सुद्धा बहिणीला प्रसन्न करण्यासाठी त्याने आपली जी नात होती, रुक्मीची नात कोण होती? रोचना. हिचा विवाह रुक्मिणीचा नातू कोण? अनिरुद्ध. आता मला सांगा हे नातं जुळतं का लग्नासाठी? नाही जुळत. परंतु वैर भावना त्या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी, वैरचं सूळ घेण्यासाठी त्याने हे असं पटस्थान रचलं. यानंतर अनिरुद्धाच्या सोहळ्यासाठी भगवान आणि सर्व जे काही भगवंताचा परिवार होता तो त्या ठिकाणी त्या ठिकाणी आले आणि तो विवाह त्या ठिकाणी संपन्न झाला. त्याच वेळेस घटना अशी घडली की सूड घेण्यासाठी रुक्मीने त्या ठिकाणी नगरातील काही लोकांना सांगितलं, मला असं माहिती पडलंय म्हणे की बलरामाला द्यूत खेळता येत नाही आणि मी आता याच संधीचं सोनं करतो, त्याच्यासोबत द्यूत खेळण्यासाठी त्याला जबरदस्ती करतो. बलरामांसोबत त्याने द्यूत खेळला. पहिल्यांदा ज्या वेळेस पहिल्या डावामध्ये बलराम हरले, त्याने त्याच गोष्टीचा संधीचा सोनं करताच फायदा घेतला. पुन्हा डाव रचला त्यावेळेस, परंतु बलरामांनी 1,00,000 मोहरांचा पण लावला आणि त्याच्यासोबत द्यूत त्या ठिकाणी खेळू लागले. आणि खेळताना त्या प्रकारामध्ये असा प्रकार घडला की बलरामांनी दुसरा डाव जिंकला. परंतु हा रुक्मी जो होता, हा रुक्मीने त्या ठिकाणी कुणाचंही म्हणणं ऐकू घेतलं नाही. सर्वांच्या विरोधात जाऊन त्या ठिकाणी सांगतो आहे की मीच हा डाव जिंकलेला आहे. पुन्हा तिसरा डाव त्या ठिकाणी झाला आणि रुक्मीला त्या ठिकाणी बलरामाने पुन्हा हरवलं. परंतु रुक्मी लबाडीने सर्वांना सांगतो आहे की याने माझ्यासोबत चुकीची खेळ खेळला आणि सर्वांना सांगतो आहे की मी जिंकला. त्यावेळेस रुक्मीचं कपट सर्वांना समजलं. अशी आकाशवाणी त्या ठिकाणी झाली. देवदेवतांनी सांगितलं नियमानुसार बलरामांनीच हा डाव जिंकलेला आहे, रुक्मी खोटं बोलतो आहे. आकाशवाणीकडे त्याने लक्ष दिलं नाही. तो भडकला, सर्वांवर रुष्ट झाला आणि बलरामांनी आपल्या
आपला क्रोध त्या ठिकाणी आवरला न गेल्यामुळे एका लोखंडी काटे असलेल्या सोट्याने त्याच्यावर वार केला आणि त्या विवाह मंगल सभेमध्येच त्या रुक्मिणीला ठार केलं, त्याचा वध केला. गोपाल कृष्ण भगवान की जय. यानंतर रुक्मिणीला ठार केल्यानंतर भगवंतांचं आणि बाणासुराचं युद्ध या ठिकाणी सांगितलं की नारदांकडून अनिरुद्धाला नागपाशामध्ये बांधण्यात आलं. त्यावेळेस पुन्हा आकाशवाणी झाली की देवा, काही कारण नसताना एका दैत्याने त्या ठिकाणी बाणासूर नावाचा जो दैत्य आहे त्याने अनिरुद्धाला नागपाशमध्ये बांधलेला आहे. फार वाईट अवस्था त्या ठिकाणी होते आहे. त्यावेळेस भगवंत धावले. भगवंतांनी आपल्या हातून त्या बाणासुराचा वध त्या ठिकाणी केला. गोपाल कृष्ण भगवान की जय. यानंतर भगवंतांनी पौंड्रक आणि काशीराजाचा उद्धार या ठिकाणी केला आणि भगवंत या ठिकाणी पुन्हा पांडवांचं त्या ठिकाणी सकुशल विचारण्यासाठी उद्धवाला पुन्हा पाठवतात आणि बलरामांचा कोप त्या ठिकाणी कौरवांवर बलरामांचा कोप होतो. ही कथा शुकदेव भगवान या ठिकाणी सांगतात. राजा परीक्षितीला सर्व काही त्याच्या कुळाचे इतिहास माहीत असताना सुद्धा शुकदेवांनी पांडवांचा पूर्व इतिहास पुन्हा या ठिकाणी सांगितला. भगवंतांनी ज्या उद्धवाला पांडवांचा सकुशल, आपली आत्या आणि त्यांचं सकुशल विचारण्यासाठी पाठवलं, तर पुन्हा इकडे आला आणि उद्धवाने त्या ठिकाणी पांडवांचं सर्व वार्ता त्या ठिकाणी सांगितल्यानंतर भगवंत त्या ठिकाणी संतुष्ट झाले. सांबचा विवाह या ठिकाणी सांगितला. नंतर देवर्षी नारदांना एक वेळेस भगवंताचा गृहस्थाश्रम पाहण्याविषयी लालसा निर्माण झाली. हा कथाभाग या ठिकाणी सांगितला. सर्वांनी ताट बसा, 2 मिनिटं भजन घेऊन आणि पुन्हा कथा आपल्याला उत्तरार्धाकडे न्यायची. आता आपल्याला पुढे भगवंताचा गृहस्थाश्रम, नंतर शिशुपालाचा वध आणि 2 ज्या उद्धाराच्या कथा आहेत त्या, आणि यानंतर सर्वात शेवटी आपल्याला सुदाम देवांचं चरित्र पाहायचंय. सर्वांनी उदार अंतःकरणाने त्या भगवंताला आपल्या हृदयामध्ये ठेवायचं आणि त्या भगवंताचं चिंतन आणि भजन 2 मिनिटं करायचं. कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंदलाल. कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंदलाल. गोपाल नंदलाल. कृष्ण गोविंद गोपाल नंदलाल.
कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंदलाल